महत्त्वाची बातमी महाराष्ट्र लाईव्हच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत। राज्यात विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडल्या जाणाऱ्या आमदारांच्या 17 जागांसाठीची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि महायुतीमध्ये या 17 जागांच्या वाटपासंदर्भातली चर्चा सुरू आहे। भाजप जवळपास 10 जागा लढवणार हे निश्चित आहे, तर शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 3 जागांवर निवडणूक लढणार असल्याचं सध्या सूत्रांकडून समजतंय। कदाचित यामध्ये एखाद दुसऱ्या जागेचा फरक पडू शकतो, बदल होऊ शकतो, अशी देखील माहिती सूत्रांनी दिलेली आहे। महायुतीतले हे जे 3 पक्ष आहेत, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, हे 3 पक्ष नेमक्या किती जागांवर विधान परिषदेची ही निवडणूक लढवणार आहेत, जी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून सध्या समोर येते। हा नेमका जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असणार आहे आपण बघूया। महायुतीमध्ये भाजप 10 जागा ज्या लढणार आहे असं बोललं जात आहे। त्यात सोलापूर, जळगाव, नांदेड, नागपूर, अमरावती, अहिल्यानगर, सांगली, सातारा, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, धाराशिव, लातूर, बीड या जागांचा समावेश आहे। तर शिवसेना ठाणे, नाशिक, यवतमाळ, परभणी, हिंगोली या 4 जागा लढवणार असल्याचं समजतंय। तर उरलेल्या ज्या जागा आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असल्याचं समजतंय। त्यातली कोकणाची जी जागा आहे, म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गची जी जागा आहे ती आणि पुण्याची जागा, अशा 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्या जाऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। दिल्ली दौऱ्यानंतर सुद्धा महायुतीतला जागा वाटपाचा पेच कायम आहे। छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरनं भाजपनं दावा केलेला आहे। फडणवीस आणि शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर सुद्धा संभाजीनगरचा तिढा काही सुटताना दिसत नाहीये आणि या संभाजीनगरच्या जागेबाबत भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून आग्रही भूमिका घेतली जाते। महायुतीतल्या या जागा वाटपाच्या तिढ्यासंदर्भात राजकीय प्रतिक्रिया आलेल्या आहेत, पाहूया। वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन जालन्यापासून हा दौरा सुरू झाला। जालना, नांदेड, हिंगोली, परभणी आणि आज बीड पूर्ण दिवस असा हा दौरा असणार आहे। आणि या दौऱ्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या भेटी, पदाधिकाऱ्यांच्या भेटी, कशा प्रकारे तिकडे पक्षाचं काम चालू आहे याचा आढावा घेण्यासाठी जो आहे तो आज सगळीकडे आम्ही मराठवाड्यामध्ये जातोय। बघा, वरिष्ठ नेते जे आहेत हे माननीय मुख्यमंत्री मोदी असतील किंवा उपमुख्यमंत्री मोदी असेल, याच्यावरती चर्चा त्यांची सुरू आहे आणि लवकरात लवकर हा विषय जो आहे तो आज सोडवला जाईल। म्हणजे मी अजूनही कन्फर्म सांगू शकत नाही की जागा शिवसेनेला का भाजपला आहे, कोणती जागा महाराष्ट्रातली कोणाकडे आहे हे अजून सांगू शकत नाही, कारण की अजून तसं काही चित्र स्पष्ट नाही आहे। त्यामुळे हे सगळे सर्वस्व अधिकार जे आहे ते आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय शिंदेसाहेब आणि सुनेत्रा वहिनींना आहेत। त्यामुळे हा सगळा निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना असल्यामुळे आज आपण बघत असाल की जळगाव जिल्ह्यामध्ये शिवसेना भाजपच्या पक्षाच्या लोकांनी जे संभाव्य उमेदवार आहेत त्यांनी फॉर्म्स घेतलेले पण भरलेले नाही आहे, याचा अर्थ आपण समजून घ्यावा। नाही, ह्या चर्चा सुरूच आहेत, म्हणून मी सांगितलं की 17च्या 17 जागा आम्ही महायुतीनंच लढणार आहोत। पण कशा पद्धतीनं जागेचं वाटप होईल हे शेवटी आमचे मुख्य नेते, पक्षप्रमुख एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि सुनेत्राबाईंनी ठरणार आहेत। आपण सगळ्यांनीच, आमच्या सकट सगळ्यांनी थोडे आता 24 तास धीर धरू। महायुतीतल्या भांडणाचा आम्हाला फायदा होणार नसल्याचं